नमस्कार भावांनो, नाद द हार्ड लव्ह पिक्चर रिलीज झाला, पिक्चर बघून आलो, पिक्चर कसा वाटला ह्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्याही निष्कर्षावर पोहोचायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, चित्रपट जरी तुम्हाला हा लव्ह स्टोरी वाटत असला तरी हा लव्ह स्टोरी तर आहेच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं डायरेक्टरनी स्टोरीवर फोकस करण्यापेक्षा ह्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटवर फोकस केलाय, ते मला आवडलं। आता चित्रपट बघत असताना तुम्ही 15 ते 20 मिनिटातच तुम्हाला कळतंय की चित्रपटाचा शेवट काय होणार आहे। तरी पण तुम्ही चित्रपटाच्या स्टोरीमध्ये इंटरेस्टेड नसणार आहे, तुम्ही चित्रपटाच्या कुठल्या गोष्टीत इंटरेस्टेड असणार आहे ज्याच्यामध्ये मी सुद्धा होतो, ते म्हणजे या कथेत पुढं काय होतंय ते नाही, तुमच्या डोक्यात असतंय की हे कॅरेक्टर पुढं काय करणार आहे। मला सगळ्यात जबरदस्त वाटलं ते म्हणजे यश याची ऍक्टिंग, काय विलन साकारलाय तिने, जबरदस्त। म्हणजे आता आपल्याला सगळे साऊथचे वगैरे असले विलन चालतात, हे सगळं साऊथ मध्ये चालते, तर मराठीत का नाही। आता यातले प्रत्येक एक शॉट आता तुम्हाला थोडंसं मिक्सिंग वाटेल, म्हणजे कुठला रौंदळ असू दे किंवा सैराट असू दे, काही जण याची कॉपी म्हणतील, पण कॉपी वगैरे काही नाहीये। यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे किरण गायकवाड आणि यश यांची जी केमिस्ट्री आहे की नाही, एकमेकांना जे कॉम्प्लिमेंट केलंय त्यांनी स्क्रीनवर, ते बघताना खरोखर असा विलन म्हणजे थोडासा सायको विलन आणि तेवढाच आपला सायलेंट आणि व्हायलेंट हिरो हा मस्त वाटला। आता मला याच्यामध्ये एक गोष्ट खटकली, ती म्हणजे सपना जिनं शुभ्राचा रोल केला। आता तिला जे भले मोठे थोडेसे डायलॉग दिलेत ना अवघड, ते खरोखर ती बोलताना थोडं तिला ते अवघडतंय आणि हे आपल्याला दिसतंय, ती तो डायलॉग बोलत नाहीये, ती ते वाक्य बोलते, म्हणजे जे पाठांतर केले ते वाक्य बोलते, पण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा। मला यातली कॅरेक्टर खूप आवडली आणि ती म्हणजे ही दोन महत्वाची कॅरेक्टर। चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही, हा फक्त काय जास्त अपेक्षा बाळगू नका आणि थोडंसं नावं ठेवायचं थोडंसं बाजूला ठेवा। चित्रपट फ्रेम टू फ्रेम तुम्हाला असं पुढे घेऊन जातोय ना की तुम्हाला मजाच येणार। प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्या असणार आहे, आपली हद्द आणि रद्दी, जे डायलॉग आयकॉनिक वाटलेत, आता ते होतील का नाही ही पुढची गोष्ट, पण तुम्हाला चित्रपट पैसा वसूल करणारा, निराश करणारा नाहीये, एवढं मात्र नक्की सांगेन। आता किरण याचा किरणचा मला तो भैयाजीचा रोल आठवतोय, ते आपला शितलीचा कुठला तरी तो त्यातले भैयाजी, याच्यामध्ये तो सायलेंट पण तितकाच आहे आणि व्हायलेंट पण तितकाच आहे, जितका समजूतदार आहे तितकाच तो डोक्यानं पण असा शॉट आणणार आहे। म्हणजे खरोखर एक चांगली प्रेम कथा एकदम ऍक्शन दृष्ट्या ही मांडलेली आहे, म्हणजे तितकीच चांगली ऍक्शन, तितकंच चांगलं प्रेम। थोड्याशा ज्या कविता वगैरे घेतल्यात ना ते थोडंसं ओव्हर वाटतंय, पण चित्रपट एकंदरीत ओव्हरऑल हा बघण्यासारखा आहे, तुमचा पैसा वसूल करणार आहे। आता कसा बॉक्स ऑफिसवर ह्याला प्रतिसाद मिळतोय ते आता मराठी ऑडियन्सच्या हातात आहे। बाकी मला पिक्चर आवडला, मी देईन याला 5 पैकी 3.5 स्टार, एकदा अवश्य बघण्यासारखा आहे, एकदा याचा नाद करायला तुम्ही काहीच हरकत नाही। चित्रपटाला माझ्याकडून शुभेच्छा आणि एकदा थिएटरमध्ये जाऊन अवश्य बघा।